हॅलो गाईज, हा ब्लॉग आहे 6 जानेवारीचा म्हणजेच माझ्या बर्थडेचा. आणि तुम्हाला तर चांगलं माहितीये ब्लॉग करायला मला जमत नाही आणि माझ्यातली मस्ती काही चिरत नाही. वाव, फ्लावर्स देणार कोणीच नव्हतं, त्यामुळे मी माझीच खरेदी केले आणि मला स्पेशल फील केलं. वाव, व्हॉट इज टॅलेंट पेशू. बर्थडे स्पेशल जेवण म्हणजे माझी फेवरेट पुरी भाजी. आणि ही आहे माझी फॅमिली, यांच्याकडून भांडून भांडून मी मला सरप्राईज करून घेतलं. चला तर आता पाहूया छोट्याशा फ्रॉक मध्ये माझं बर्थडे सेलिब्रेशन. आय नो तुम्हाला मी वेस्टर्न मध्ये आवडत नाही, पण मला मी आवडते. आता नेक्स्ट सेलिब्रेशन माझ्या टीम सोबत. चलो. Happy birthday to you. Happy birthday to you. या चला चला. Happy birthday to you. Happy birthday dear वैष्णवी. रडायला आलं स्ट्रगल आहे याच्या मागे, सोपा केला काय. सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. मॅडमला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मला आठवत आहे की आम्ही पहिला रील केला होता बऱ्याच दिवसापूर्वी. ते आठवत नाही कधी केला पहिला रील केला आणि आता त्यांची प्रगती बघून खरंच असं वाटतंय की सोडून केलं की सोबत घेतलं. खूप चांगली प्रगती करतात मॅडम, अशी त्यांच्या आयुष्यात प्रगती होत राहू. त्यांचं लग्न नाही व्हावं अशी, पण असं नाही व्हायला पाहिजे लग्न. कुणी असं तुमच्या ओळखी पाळखीचं तर बघा. तर वैष्णवी मॅडमचा आज वाढदिवस आहे. ते आज 22 वर्षाच्या झाल्यात. तर खूप आनंद वाटतोय आणि त्या नेहमीच त्यांचा छोटासा आनंद आपल्यासोबत साजरा करतात. एक मिनिट थांबा, पुढं नका बोलू. हा सगळ्यांना हा एवढं सगळं साजरा केला. हा म्हणजे मॅडम एक वेळेस 1 तास लेट येतात, पण आम्ही आधी येऊन बसतो. हार्दिक शुभेच्छा. तर आज वैष्णव मॅडमचा बर्थडे. हात सोडू बोला. त्यांनी मागच्या वेळेस पण इथंच आपण 100Kचं सेलिब्रेशन केलं. ते अजून लक्षात आहे, आजचं पण लक्षात राहील. लवकर त्यांचे 200 घ्यावा आणि परत आमचे रायटर आहेत अर्जुन सर. बोला. तर मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बर्थडे मॅडम तुम्हाला वाढदिवसाच्या खरंच खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांना आधी विश केलंय, स्टेटस टाकले सगळ्यांना. फोन केला 12 वाजता मॅडम. सगळ्यात आधी विश केलं. माझी स्टोरी बघून यांनी सगळ्यांनी वाढदिवस येतो तर सेलिब्रेट करून राहिलो आम्ही. मॅडम जरा लेट आलाय, पण अर्धा तास आधीच आम्ही येऊन बसलो. अशा प्रकारे माझा बर्थडे संपलेला आहे. आणि ज्यांनी ज्यांनी मला विश नाही केलं आणि ज्यांनी ज्यांनी माझं स्टेटस नाही ना ठेवलं, त्यांना मी असं लक्षात ठेवणार आहे ना वर्षभर. आता तुम्ही पाहाच.